टीमची धावसंख्या 2. हा बॉल देखील खराब. अजून एक अवांतर धाव खर्च केली जाईल. गोलंदाज राहुल. टीमची धावसंख्या 3. आतापर्यंत विचार केला राहुलने तर आता 3 धावा तब्बल खर्च केल्यात या पहिल्या षटकाच्या सुरुवातीलाच. स्ट्राइक एंडला बाब्या, नॉन स्ट्राइक एंडला ओमकार. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 4 या आकड्यावर. एक बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 4. पुढचा बॉल टॅप केलाय. व्हॉट अ शॉट. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. थँक्यू. बाब्याच्या बॅट मधून या मॅचचा पहिला धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस देखील खूप चांगला फटका. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक चौकार. 4 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या ती म्हणजेच 12 या आकड्यावर. यावेळेचा बॉल खूप चांगला पद्धतीचा पाहायला भेटतोय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना टीमची धावसंख्या 4 बॉल अखेरीस 12. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजेच राहुलच्या माध्यमातून. 5 बॉलचा खेळ झालाय. अजून 1 बॉलचा खेळ शिल्लक. टीमची धावसंख्या ती 12. यावेळेचा बॉल खूप चांगला चेंडू. बाबाकडे या बॉलचं उत्तर देखील नाहीये. षटक क्रमांक पहिल्या समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या ती बिनगडी बाद. 12 धावा. चांगली सुरुवात रुद्र हिट पाहुण्याच्या माध्यमातून पाहायला गेलं तर खूप चांगली सुरुवात करून दिली बाब्याने. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले. टीमची धावसंख्या ती 12. चला जास्त टीम मीटिंग चर्चा करू नका. टाटानगर बेलापूर टीम थोडं फास्ट क्रिकेट खेळा. नेक्स्ट मॅच आपल्या समोर असणार आहे आरव 8B आणि देवांश 8. टीम रेडी राहायचंय. लगेच आम्ही टॉस करून सामना खेळवणार आहोत. गोलंदाजीसाठी शैलेश आपल्याला पाहायला मिळतात दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राइक एंडला आता ओमकार. दुसरं षटक कला होईल सुरुवात. शैलेश आले दुसऱ्या षटकामध्ये. राईट आर्म राम द विकेट. पहिला बॉल सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल रिलीज झालाय. टीमची धावसंख्या ती धाफल कव्हर ते म्हणजे 13. स्ट्राइक एंडला आपण ओमकारला पाहताय. फटका खूप चांगला आहे. स्टँडर्ड डिलिव्हर. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. क्रॅकिंग. चौकार. खूप चांगला फटका. खूप चांगला फटका पाहायला भेटतो ओमकारच्या बॅट मधून. पहिला बॉल खेळत असताना आक्रमण केलं जात आहे शैलेशच्या विरोधामध्ये. ओमकारच्या बॅट मधून चौकार आलाय. चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या ती म्हणजे 17. पुढचा बॉल क्लीन बॉल. टीट फॉर टॅट. फर्निचर डिस्ट्रॉय. वेस्टर्नचा वेध. बॅटर आउट. शैलेशने जास्त वेळ घेतलाच नाहीये. पुढच्या बॉलवर उत्तर देखील दिले. चौकार मारल्याच्या नंतर त्याला मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. एस्टनचा वेध घेतला. बॅटर आउट झाला. ओमकार नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 19. दुसरं षटक सध्या प्रगती पथावर. 2 बॉलचा खेळ झाला. आतापर्यंत 4 बॉल अजून शिल्लक. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. बॅट विनरेज. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 गडी बाद. 20 धावा. 20 धावा आहेत धापलकावर. पुन्हा एकदा सजीव आपल्याला पाहायला मिळतं. सचिन. शैलेश राईट आर्म रन द विकेट. 1 विकेट त्यांनी संपादन केले या मॅच मध्ये. पुढचा बॉल मधली दांडी उखडली आणि फलंदाज सचिन बाद. बाप म्हणते बाप, मी म्हणतो बाप, माव पोरग म्हणते बाप.
काय गोलंदाजी करताय शैलेश या दुसऱ्या षटकामध्ये. चौकार लगवल्यानंतर त्याला कमबॅक करून दे. 2 गडी माघारी परतवलेत शैलेशने. ओमकार आणि सचिनची विकेट आली या षटकामध्ये. बॉल शिल्लक आहेत आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. बॉल सोडून दिलाय. भन्नाट वेगाने बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. वेगेवर नियंत्रण नाहीये आणि +1 अशा 2 धावा अंकित केल्या जातील. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 22 धावा. फलकावर नवीन फलंदाज यश आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी आलेत. 2 बॉल अजून शिल्लक. पुढचा बॉल टॅप केला. खूप चांगला फटका. बॉल अडवण्याचा प्रयत्न. चांगला बॅकअप पाहायला भेटतंय. पवनच्या माध्यमातून खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळतो. बॉल अडवण्याचा खूप चांगला प्रयत्न झाला आणि कुठलीही धाव या बॉलवर आली नाहीये आणि हा डॉट बॉल आलाय. शेवटचा 1 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या ती 22. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि खूप चांगलं यष्टीरक्षण रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाकडे टीमची धावसंख्या ती म्हणजे 22 धावा. 2 षटकाचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 22. रुद्र 8 पावणे टीमने नाणेफेक जिंकली. बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय आता शेवटच्या षटकामध्ये. बाब्या आणि यशला चांगली कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल. 22 धावा आहेत दाफलकावर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. डावखोर हाताचे गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतील. बाब्यासाठी रोहित. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. बॉल रिलीज झाला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. नो बॉल म्हणजेच काय अवंतर धाव इथं खर्च केली जाते. टीमची धावसंख्या 23 धावसंख्या लागते. 30 षटकाची लढत. तिसरं षटक शेवटचं षटक. रोहित सोडून दिला बॉल. यष्टांच्या मागे अनिकेत देखील चूक करतायत. +1 अशा 2 धावा अंकित केल्या जातील. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर. 25 धावा. खूप चांगला बॉल समोर ठेवलाय आणि बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. बाब्याच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. पहिल्या चेंडूसाठी पाहायला गेलं तर तब्बल 7 धावा मोजल्यात. हा बॉल देखील खूप चांगला आहे. फक्त सिंगल मिळेल. खूप चांगली बॅटिंग करतात बाब्या या मॅच मध्ये. आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण धावा जमवतात. 3 षटकाची मॅच आहे. बॉल झालेत आतापर्यंत 2 आणि टीमची धावसंख्या ती 30 धावा. 30 धावा दाफलकावर लागतात. बॅटिंग करण्याचा निर्णय पाहुणे टीमचा झाला. पुढचा बॉल खूप चांगला फटका. यावेळेस देखील बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. नांदण नांदण होत रमाचं नांदण. नांदण नांदण होत रमाचं नांदण. थँक्यू डीजे. रोहित वर मात्र बाबूने काउंटर अटॅक करायला सुरुवात केली. बाब्याने खूप चांगली बॅटिंग करतात आतापर्यंत या मॅच मध्ये. बॉल सोडून दिलाय. भन्नाट वेगावर बॉल हा डिलिव्हर केलाय. वेगेवर मात्र नियंत्रण नाही पाहायला मिळत. रोहितच्या माध्यमातून बाय 1 गेट 1 फ्री म्हणजे बोनसच्या धावा खर्च करतात. +1 2 धावा मिळते. टीमची धावसंख्या 36. पुढचा बॉल टॅप केलाय. पवनच्या आवाकाच्या बाहेर हा बॉल. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक चौकार. 4 बॉलचा खेळ झालाय. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. हा बॉल देखील खूप चांगला आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी करणं अपेक्षित असेल. या चेंडूला यायला फार उशीर झाला मित्र म्हणेल. कारण की आतापर्यंत बाबूने आपलं काम चोखपणे या मॅच मध्ये निभवलं आणि आपल्या टीमला जी धावसंख्येची गरज होती ती मात्र कमी पूर्ण करून देत असताना बाब्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 41. शेवटचा आता 1 बॉल शिल्लक. फटका खूप चांगला आहे. चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. बॅकअप पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवर देखील चौकार. नसा नसात आमच्या जोर आम्ही भीमरायाची पोर. हल्ला नसतो पासतो पासतो पाठी.
खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवर देखील चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 आणि 46 धावांचं लक्ष्य. 46 धावा 46. 18 चेंडू आणि 46 धावांचं लक्ष्य इथे उभं केलंय रुद्र 8 पाहुणे गाव या टीमने. आणि विनंती करेल टाटानगर बेलापूर, चला आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे लगेचच. कॅज्युअल क्रिकेट पाहायला मिळालं शेवटच्या बॉलवर. चला दुसरा डाव आला होती सुरुवात. पुण्याशी एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आरव 8 क्रिकेट संघ श्रमिक नगर आयोजित मिशन मॅन विनोद निकाळजे साहेब चषक 2025 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचे देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेचं मुख्य आयोजन करणारे आपले पाहायला मिळतात करण सावंत. त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रीडा स्पर्धा 2 दिवसाची स्पर्धा. पंचांचा इशारा माहितला होती सुरुवात. पुण्याच्या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज बाब्या ज्याने या मॅच मध्ये अक्षरशः धावाचा डोंगर उभा केलाय. पहिला बॉल फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळायचा होता. फटक्यामध्ये टायमिंग जुळत नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळते जितेश आणि नॉन स्ट्राईक एंडला रोहित. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल मध्ये तुम्हाला 46 धावा करायच्या सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. या मॅच मध्ये टीम टाटानगर बेलापूर या संघाला गोलंदाजी करतात बाब्या. त्याने काय बॅटिंग केली या मॅच मध्ये, अतिशय चांगली फटकेबाजी केली. रोहित या गोलंदाजावर काउंटर अटॅक केलं आणि त्यामुळे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 आकड्यावर. आता गोलंदाजी करतात धावा आपण बनवल्या त्या धावा रोखायच्या आहेत. त्यासाठी गोलंदाजीसाठी बाब्याला आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये दुसरा बॉल राईट अराउंड द विकेट. खूप चांगला बॉल समोरच्या दिशेने खेळला. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. दुसरा बॉल देखील निर्धाव आलाय. डॉट बॉलचं प्रमाण ज्या पद्धतीने वाढेल मॅच मध्ये शिरकाव करतील पावणे टीम आणि जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करतील. पुढचा बॉल फटका फसला. ऑन साईडला दिशा दिली. घोषाकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होते. सिंगल या बॉलवर मिळेल. 3 बॉल अखेरीस टीमची धावसंख्या 1. खूप चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज बाब्या. पुढचा बॉल खूप चांगला फटका. जितेशच्या बॅट मधून हा चौकार आला. अशा फटक्याची नितांत गरज आहे टाटानगर बेलापूर टीमला. अशीच फटकेबाजी या मॅच मध्ये करावं लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 आकड्यावर. 4 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या ती 5. बॉल अजून शिल्लक आहे तुमच्याकडे फक्त 2. गेट समोर कोणी रिक्षा गाड्या लावू नका. पुढचा बॉल यावेळेस फटका खूप चांगला आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या ती फक्त 4. 5 धावा आहेत. बॉल फटका फसला की काय? बॅटर आउट. सुरेख षटक हाताळला गोलंदाज बाब्याने. काय बॅटिंग केली, काय गोलंदाजी केली. दोन्ही फॉर्मॅट मध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलं या मॅच मध्ये. दुसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ राईट आर्म राऊंड द विकेट. रोहित साठी पहिला बॉल. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. टॅप करायचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. पहिला चेंडू पाहता आपण डॉट आलाय. डॉट बॉलने सुरुवात आहे दुसऱ्या षटकाला. 46चा पाठमोरा करताय टीम टाटानगर बेलापूर. यावेळेस लाईन मिस केली. खराब चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवंतरदा मिळेल. पुन्हा एकदा
सज्ज होताना दिसतात आपल्याला गोलंदाज सौरभ. खूप चांगला बॉल, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. फसवा चेंडू, फलंदाज रोहितला बीट करून चालला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 बॉल आतापर्यंत सौरभने हाताळलेत. एकदा अवंतर खर्च केले. पुढचा बॉल, खूप चांगला बॉल, बॅटची इनर एज, बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल देखील मिळणार नाही. चांगलं श्रीरक्षण पाहायला भेटते सचिनच्या माध्यमातून. तिसरा चेंडू जरी देखील डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ झालाय. एक धाव खर्च केले सौरभने. यावेळेस लाईन मिस केली. खराब चेंडू पाहायला भेटतोय. वाईट +1 अशा 2 धावा मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. अजूनही तुम्हाला 38 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे ते म्हणजे 9 चेंडू आणि 38 धावा असं समीकरण पाहायला भेटतंय. चला आरव 8B आणि देवांश शेठ टॉस साठी यायचे टीमचे कॅप्टन. हा देखील खराब आहे. वाईट +1 2 धावा अजून अंकित केल्या जातील. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 10 धावा लागतायत. धावफलकावर रोहित स्ट्रायकेटला पाहायला भेटतात. खूप चांगला बॉल ऑन साईडला दिशा दिली. चांगली फिल्डिंग, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 10. पुढचा बॉल खूप चांगल्या पद्धतीचा हा देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. शेवटचा आता 1 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 1 गडी बाद. 10 धावा. खराब लाईन, खराब चेंडू हाताळलाय. अजून 2 धावा मिळते टीमला आणि टीमची धावसंख्या 12. 34 बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी 7 बॉल मध्ये. खूप चांगला बॉल, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव आली. षटक क्रमांक 2 संपतात. 2 षटकाकडे टीमची धावसंख्या 13. 6 चेंडू आणि 33 धावाची गरज आहे. मॅच मध्ये रुद्र 8 पावणे हा संघ जवळजवळ मॅच मध्ये पूर्ण पकड निर्माण करत आहेत. 6 चेंडू आणि 33 धावे संख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. चला 6 चेंडू आणि 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. आरव 8B ची कॅप्टन आणि देवांश शेठ. चला कॅप्टन टॉस साठी यायचंय. विनंती करतोय दोन्ही टीमचे कॅप्टनला देवांश शेठ आणि आरव 8B आपण नाणेफेक साठी यायचं लवकरच. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये बनवायचे 33 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज यश राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होतील. स्ट्रायकेटला पवन. 33 धावा सामना जिंकण्यासाठी करायचे आहेत. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट हाताळलाय. पाच चेंडू 33ची गरज आहे या मॅच मध्ये. खूप चांगला बॉल, खूप चांगला फटका, खूप चांगली फिल्डिंग. काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे सध्या. डॉट बॉल आलाय. 4 चेंडू 33 धावा. जवळजवळ सेमीफायनलची दारं उघडी झाली असेल रुद्र 8 पावणे टीमसाठी. वाईट बॉल, खराब चेंडू पाहायला भेटतोय. अवंतर धाव मिळेल. टीमची धावसंख्या 14. 4 बॉल आता 32 ची गरज आहे. फटका खूप चांगला आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 32 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी. चला आरव 8B आणि देवांश शेठ कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. फटका खूप चांगला आहे. 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 18. सामना जिंकण्यासाठी आता 28 बनवायचे आहेत. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 2 बॉल मध्ये 28 धावा. खूप चांगला बॉल, बीट झालेत पवन. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉल शिल्लक. सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी 1 चेंडूचा खेळ शिल्लक फक्त. खराब चेंडू. वाईट +1 2 धावा. टीमची धावसंख्या 20. 1 बॉलचा खेळ शिल्लक.
आणि हा सामना जिंकलाय रुद्र 8 पावणे टीम आणि सेमी फायनल मध्ये या स्पर्धेत दाखल झालेत ते म्हणजे